माझं नाव सौ दीपा सचिन कावरे आहे. माझ्या मुलीचं नाव कुमारी सनिधी सचिन कावरे. ती इयत्ता 4थी मध्ये शिकणारी मुलगी 9 वर्षाची. आज तिच्यावर खूप गंभीर कुत्र्याने चावलं आणि तिचा पूर्ण इतका सुंदर चेहरा तिचा पूर्ण विस्कळीत करून टाकला. आम्ही एकदम गरीब लोक आहोत. वॉचमॅनची ड्युटी करतो. माझे हे पती आहेत सचिन धर्मपाल कावरे. ते सकाळ संध्याकाळ ड्युटीवर जातात. सफाई कामगार म्हणून ते काम करतात कोनार कंपनीमध्ये. त्या कोनार कंपनीवाल्यांनी सुद्धा लागू केलं आहे की तुमचे आम्ही दवाखाने फ्रीमध्ये करू. कागदपत्र घेतले त्यांनी, पण त्यांनीही दवाखाने फ्री केला नाही. त्यांनी पण येऊन बघितलं नाही. त्यांनी पण एक फोन केला नाही. आणि तसेच आज ही घटना माझ्या मुलीवर झाली, उद्या ही अजून कोणावर नको व्हायला पाहिजे. म्हणून मला महानगरपालिकेवर ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आयुक्त सरांनी माझी आयुक्त सर किंवा मॅडम जे कोणी असेल त्यांनी माझी मदत करायला पाहिजे. माझ्या मुलीचा चेहरा जसा अगोदर होता तसाच मला क्लिअर केलेला पाहिजे. परत दुसरी गोष्ट अशी की या सगळ्या घटनेला महानगरपालिका जबाबदार आहे. हे ॲक्शन ती करायला पाहिजे. ते करत नाही. त्याच्याविषयी एवढा पैसा येतो नासबंदीचा, त्यांनी काहीच करत नाही. ते फक्त स्वतःचे घरं भरतात. मला आजपर्यंत मी एवढं सकाळपासून याला त्याला फोन लावत आहे, माझी कोणीच मदत करत आहे नाही. आमदार खासदार कोणीच आलेलं नाहीये. ते जसेच्या तसेच आहेत. ते पकडायला पाहिजे. आणि 1 ते 1.5 महिना झाला की कुत्र्यांची संख्या खूप प्रमाणात वाढली आहे. एका वेळेस 10 15 कुत्रे असे एकामेकावर असे धावत आहे, भांडत आहे, कावरले आहेत. तर त्या मोकाट कुत्र्यांवर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. त्यांना पकडलं पाहिजे. किंवा मग त्याच्यावर तुम्हाला जरी मोकाट ठेवायचे आहे, तुम्ही एवढे कुत्रे पकडणं तुमचं शक्य नाही, तर त्याला तुम्ही वेळेवेळेवर लसीकरण द्या. काय तुमच्या पद्धती करायच्या त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित करा. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे, परंतु आम्ही डॉक्टरांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा केली तर असं आढळून आलं की त्याला जी बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट पाहिजे, इनिशियल ट्रीटमेंट तिला पूर्ण मिळालेली आहे. हे हॉस्पिटल पण चांगलं आहे, पण तिला जे काही कट्स वगैरे आलेले आहेत डॉग बाईटचे, तर त्याच्यामुळे कदाचित प्लास्टिक सर्जरी करण्याची आवश्यकता पडू शकते. तर आपल्याकडे जे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तिथेही आम्ही चर्चा केली, तर त्यांच्याकडे ही सुविधा उपलब्ध करून देऊ शकता येईल. तर आम्ही पेशंटला तिकडे शिफ्ट करायचा प्लॅन करत आहोत. मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात संचार आहेत. अनेकांच्या तक्रारी आहेत. अनेक परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांना लहान मुलांना चावा घेण्याचा प्रकार होत आहे. यासमोर आता काय धडक कारवाईची काही मोहीम आहे? याच्या संदर्भात कारवाई तर सुरूच आहे. म्हणजे यापूर्वी ही डॉग कॅचिंगच्या ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि आता आम्ही ते आणखीन ॲग्रेसिव्हली करतो. आता आमच्याकडं 2 व्हॅन आहेत की जे डॉग कॅचिंग करतात. तर आम्ही आणखीन 2-3 व्हॅन्स वाढवतोय आणि मोठ्या प्रमाणावर डॉग कॅचिंग करणं, त्यांचं स्टेरिलायझेशन करणं, ऑब्झर्वेशन करणं, याही गोष्टी करू. आणि त्याचबरोबर आईची ॲक्टिव्हिटी पण गरजेची आहे, कारण मुलांना किंवा वृद्धांना अचानक कुत्र्या जवळ आलं किंवा हल्ला केला तर काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी माहिती नसल्या तर त्याचा जो कुत्र्याचा आक्रमकपणा आहे तो वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीशी आईची ॲक्टिव्हिटी पण आम्ही आता मोठ्या प्रमाणावर करू. मनपा प्रशासनाच्या वतीने जखमीला काही आर्थिक मदतीची काही अंतर्गत आता उपाययोजना काही? याच्यासाठी आम्ही आमच्या डॉक्टरांची तर नेमणूक केलेलीच आहे की हे डॉक्टर सगळं पूर्ण मॉनिटर करतील तिच्यासाठी. आणि इथून जे सुपर स्पेशालिटीमध्ये आम्ही त्याला शिफ्ट करणार आहे, तर तिथं सुद्धा खर्चाचं काय नियोजन आहे त्याच्यावरती आमचं पूर्ण लक्ष आहे. आणि तिला जी बेस्ट पॉसिबल मदत महापालिकेमार्फत असेल, शासनामार्फत असेल, हा देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न राहील. काफी सीवियर बाइट इंजरीज है उसको, पूरा फेस डिस्फिगर हो गया है, काफी सारा टिश्यू यहाँ से पूरा निकल गया है. अभी मोस्टली उसको प्लास्टिक सर्जरी करना पड़ेगा सब कुछ वो पूरा रिपेयर करने के लिए. वैसे तो अभी कंडीशन उसका स्टेबल है, ब्लड लॉस थोड़ा हुआ है, बाकी अभी वाइटल सब फंक्शंस ठीक है. रेबीज की कुछ इंस्पेक्शन के बारे में? रेबीज का इतने जल्दी बताना थोड़ा मुश्किल रहता है, क्योंकि इसमें कैसा है ना, रेबीज पहले तो कुत्ते को रेबीज है क्या वो एक बार चेक करना पड़ेगा. और मोस्टली वो कुत्ते ने शायद अनप्रोवोक्ड अटैक है तो हो सकता है वो रेबीज होने के चांसेस रहेंगे. बट उसके बाद में आगे ये पेशेंट में डेवलप होगा या नहीं होगा वो थोड़ा अभी बताना मुश्किल है, थोड़ा समय लगेगा उसको, बट हाई रिस्क. डेंजर घटना झालेली आहे. ही अचानक कुत्र्यांनी लहान मुली 4-5 वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अचानक हल्ला केला. तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात सलीला ओरबडलेला आहे.
वाढलेला आहे आणि अशा पद्धतीनं एखाद्या आवारा कुत्र्यांनी लहान मुलीवर हल्ला करणं हे आमचं म्हणजे महानगरपालिकेचं अपयश आहे म्हणा की कुठेतरी आम्ही लोकप्रतिनिधी कमी पडतो. पण याच्याकडे घटना पाहिल्यानंतर त्या कावरे कुटुंबाची परिस्थिती एवढी खराब आहे की त्या साफसफाई कामगार आहेत, तिचे वडील, आई साफसफाई कामाला जाते, धुणे भांडे करते घरोघरी, म्हणून हिच्या पुरा लहानशा अशी घटना अमरावती शहरामध्ये होऊ नये या श्वानाच्या संदर्भातले अनेक प्रस्ताव आमच्याकडे झाले आहेत. प्रशासनाला त्या संदर्भातली ताकीद सुद्धा दिली, परंतु त्यावर अजूनपर्यंत कुठलीही कारवाई झालेली दिसत नाही. निर्विलीकरण करण्याच्या संदर्भातले कंत्राट दिले आहेत, त्याला सूचना केल्या आहेत की तू तातडीनं ऑपरेशनची व्यवस्था कर. ती ऑपरेशनची व्यवस्था झाली की नाही याच्या संदर्भात शंका यायला लागली आहे. त्याच्यामुळे या संदर्भात आम्ही नक्की कारवाई करू. परंतु हा जो आज प्रकार घडलेला आहे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. तावरलेले कुत्रे जे शहरात असतील ते तातडीनं पकडून नेण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवरती काम करण्यासाठी प्रशासनातले आमचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना सूचना केल्या आहेत आणि ते करतही आहेत. परंतु हे कुत्र्याची संख्या जे शहरात वाढली याच्यावर कंट्रोल करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न आहे आणि आता त्याच्यापेक्षा कटाक्षाला त्यावर लक्ष देऊन ते कमी करू. परंतु ही जी घटना झाली आहे या घटनेमध्ये अतिशय गरीब कुटुंब आहे. त्या कोणार कंपनीमध्ये एक कामगार म्हणून काम करतात. त्यांचा म्हणजे आता मुलगी जेव्हा अशा त्यात अडकली आहे त्यामुळे त्यांचा रोजगार जो आहे तो रोजगारही त्यांना मिळाला पाहिजे यासाठी आम्ही त्यांना रोजगारसुद्धा मिळवून देऊ. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आणि तिला जो काही खर्च लागतो तो खर्चसुद्धा उचलण्याची व वैयक्तिक अविनाश वारडेकर म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून महानगरपालिकेचा स्थायी समिती सभापती म्हणून त्या मुलीसाठी होणारा सगळा खर्च उचलण्याची मी पूर्णपणे जबाबदारी घेतो. त्याच्यामध्ये शंका नाही. परंतु अशा घटना शहरामध्ये घडू नये यावरती पूर्णपणे कंट्रोल आणण्यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहेत आणि निश्चितपणे पुढच्या भविष्यात ह्या घटना अशा घडणार नाही याची काळजी घेतो.